हालेलुया. प्रेज लॉर्ड. पुन्हा एक बार देवाची महान कृपा आणि त्यासाठी कोटी कोटी धन्यवाद. परमेश्वर म्हणतात त्याचं नाव सर्वाहूनच आहे. हालेलुया. आणि जे कुणाला हा सत्य माहित आहे त्याच्यासारखा कुणी नाही, ते लोक ब्लेस्ड आहेत, आशीर्वादित आहेत. हालेलुया. पुन्हा एक बार व्हिडिओ बघा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. ओके. त्यामुळे काय होतं, तुम्ही आशीर्वादित होता आणि तुम्हाला पण. असं कसं इथं बसताना कुठेतरी आम्ही स्लिप होतो. आम्ही घरात असं नाही की पर्टिक्युलरली चर्चमध्ये होतो शांत बसून ऐकायचं नाहीये. काम तरी दिवसभर आम्ही करतच असतो ना. मी कितीतरी व्हिडिओज, आता फिरायला गेले तरी पण हातावर मोबाईल कंटिन्यू सुरू असते, गाणं ऐकत असतो, कुणाचा मेसेज ऐकत असतो, कंटिन्यू त्याच्यामध्येच असतो मी. त्याला काही हे होत नाही. सो असं काहीतरी करा. स्वयंपाक करायला कमीत कमी आता किती तुम्ही एकदम एक्सपर्ट, तर अर्धा तास तरी लागेल लावायचं साईडला. ते लावून ऐकत ऐकत आपल्या पुढं चुकले की धरा. सिस्टर तुम्ही चुकीचं बोला, धरायचं येऊन. ओके. सो काय नाही असू दे, बरं चांगलं किंवा वाईट काय पण असू दे, त्यासाठी बघा आणि कमेंट करा आणि शेअर करा. ओके. आणि ते आशीर्वादित आहे. कुणाला पण कुठं पण लोकांना गेले मेसेज गेले, एक प्रेयर त्यांना ब्लेस करते. हालेलुया. आजचं वचन आहे नीतिसूत्र 18:12. नीतिसूत्र 18:12. Proverbs 18:12. Proverbs 18:12. व्हेरी इम्पॉर्टंट आहे आजचा टॉपिक आणि आपला संदेश. जे कोणी ग्रहण करतील, स्वीकारतील, आय नो फॉर शुअर 100% त्यांनी ब्लेस्ड होणार. हालेलुया. बाबा एक स्पेसिफिक उद्देशाने एक महान कृपेने दिलेला वचन आहे. वाचा. नीतिसूत्रे 18:12. हा. नाशापूर्वी मनुष्याचे अंतःकरण गर्विष्ठ असते, आधी नम्रता मग मान्यता. हालेलुया. नाशापूर्वी मनुष्याचं मन गर्विष्ठ असते, आधी नम्रता then मान्यता. मान्यता नाव नाहीये, एक्झॉल्टेशन. हालेलुया. मान्यता म्हणजे उन्नती. ओके. मान्यता म्हणजे मिनिंग काय आहे? उन्नती. आपलं नाव लिहायचो. कधी आम्ही कुठलं तरी हिंदी गाणं म्हणत असताना म्हटलं सारे सृष्टी के मालक तुम्ही, हॉस्पिटलमध्ये कितीतरी गाणं म्हणत असताना म्हणजे काय काय तरी नाव असतात ना, सगळ्या नावाने लोक आहेत. मान्यता ह्याचं पण नाव आहे. ओके. आता मला पहिल्यांदाच समजलं मान्यता म्हणजे एक्झॉल्टेशन, कारण मी एवढं फोकस करून ते कधी मराठीमध्ये वाचलं नाही. एक्झॉल्टेशन इंग्लिशमध्ये बघितलंय. ओके. पहिलं काय म्हणतात, अगदी नाशाच्या आधी मनुष्य गर्विष्ठ बनतो. हालेलुया. हालेलुया. पहिला बघा, असं जसे की कोणतरी एंट्री मारायला तर एखाद्या व्यक्तीचा नाश व्हायचा आहे तर त्याच्या समोर काय येते? घमंड. कोण येतात पहिला दार ठोकायला? घमंड. गर्व आला की माणूस गर्वाने येऊन जेव्हा दार ठोकायला म्हणायचं बाबा याची नाश जवळ आलेली आहे. हालेलुया. गर्व पहिला नाशाचा आधी गर्व येतो आणि तसंच उन्नतीच्या आधी हंबलनेस येतो, नम्रपणा येतो. समजलं? क्लिअर दोन टॉपिक? क्लिअर. पुन्हा एक बार वाच. Proverbs 18:12. नीतिसूत्र 18:12. नीतिसूत्रे 18:12. हा. नाशापूर्वी मनुष्याचे अंतःकरण गर्विष्ठ असते, आधी नम्रता मग मान्यता. नाशापूर्वी मनुष्याचं मन गर्विष्ठ होते, कोण दिसत नाही, कोणी बोलले की कानात घुसत नाही, कोणी किती पण सांगा माणूस वळत नाही. हालेलुया. हालेलुया. हा गर्व नाशाचा आधी येणारा असाईन आहे. जो पुढे काहीतरी वाईट होणार आहे त्या आधी हे लोक असं करतात. समजलं? कारण स्तोत्र 10:4 वाचा. Psalm 10:4. Thank you Jesus. स्तोत्र 10:4. स्तोत्रसंहिता 10:4. हा. दुर्जन नाक वर करून म्हणतो, तो झडती घेणार नाही, देव नाही असा त्याचा सर्व विचाराचा. हालेलुया. दुर्जन काय म्हणतो? नुसतं देव नाही म्हणत नाही, नाक वर करून म्हणजे दिस इज घमंड, ताठपणा. काय सांगे जा 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 जा, मी गेले तरच येते, मी काम केलं तर मिळवतो. कोण देतो? देव. हालेलुया. हा गर्विष्ठांची भाषा. ज्याला लई ताठपणा असतो ना त्याची भाषा पण वेगळी असते. आणि बायबल काय म्हणते? हे लोक दुर्जन आहेत,
जे देवाकडे नम्र होत नाही, भले कुणीही असो, ते दुर्जन आहेत. समजले? हॅलो, तुमच्या घरात आहेत ना असले लोक? जो कोणी देवासमोर नम्र होत नाही तो दुर्जन आहे, विकेड आहे, वाईट माणूस आहे. आम्ही दुर्जन म्हणलं की ते किती दुर्जन लोक आहेत बघा, हो देवाकडे नाही, पूजा करतात, हे करतात ते. अरे तुमचेच लोक, आमचेच लोक दुर्जन आहेत. जे कोणी नाक वर करून ताठपणाने बोलतात ते दुर्जन आहेत, बायबल सांगते. आणि त्यांच्या डोक्यात एकच असते, ते मला काय माहित. देव काय करतो, झाड झडते देव घेत नाही. पहिलं गोष्ट, त्याचा कोणत्याही विचारात देव नसतो. मी करा लागलो, मी मिळवा लागलो, माझ्या शक्तीने करा लागलो, हा त्यांची घमंड आहे. पुन्हा एक बार लक्षपूर्वक ऐका, व्हेरी इम्पॉर्टंट वचन. स्तोत्रसंहिता 10. हा, दुर्जन नाक वर करून म्हणतो, तो झडती घेणार नाही, देव नाही असा त्याचा सरळ विचाराचा सार. हालेलुया. देव नाहीच आहे. किती इझी. चर्चला या, काय गरज आहे? प्रार्थनेला काय गरज आहे? तुम्ही करताना करा, आम्हाला काही नको. मी आज सांगायला लागलो, ऐका. जितक्याने देवाला या पद्धतीने नाक आले, त्याने नाक रगडत देवाकडे आलेले आहेत. कसे? जे नाक वर केलं, देव कुठं आहे, देव बघत नाही, तेच नाक जमिनीवर घासत आले देवाकडे. आणि हे वेळ येतो. हालेलुया. म्हणून अति घमंडी माणूस जेव्हा असतो, पहिला घमंड येतो, मग नाश येतो. ओके, लीडर घमंडी, त्याच्या टीम मध्ये येणारे लोक नाश. तसं उन्नतीसाठी येणारे लोक, त्याचा लीडर नम्रपणा, त्याचा मागे येणारा एक्सॉल्टेशन. चॉईस आमचा आहे, आम्ही कुणाला निवडू, आम्हाला काय पाहिजे. ते क्लिअर सांगते. गर्विष्ठांना असं वाटतं मी काय केलं तरी चालते, देव बघत नाही. अव्वा, एक एक गोष्टी देव बाबा पारखून बघणारा देव आहे. तुझ्या कृत्याप्रमाणे मी तुझं करतो. कसं करतो म्हणतात देव बाबा? तुझं कृत्याप्रमाणे. आंब्याची बी गाठले की आंब्याचं झाड येणार. पेरूची येते का? हा, पेरूची येते काय? जे आम्ही बी पेरतो तेच उगवणार. कधी विचार करू नका मी काय पण पेरतो आणि गोड गोड फळ मला मिळेल. नो, आम्ही जे पेरणी करतो तेच आम्ही कापणी करणार. चुकीचं पेरला चुकीचंच कापणी करणार. सो काय करता याची काळजी घ्या, खूप काळजी घ्या. कारण बायबल स्पष्टपणे म्हणते, नाक वर करून म्हणतात देव त्यांच्या विचारातच नाही म्हणून ते पाप करतात. देव त्याच्या विचारातच नाही म्हणते घमंड करतात. कुणाला पण कसं पण बोलणार, कसं पण बोलणार. मग देवाचं वचन म्हणते नाक वर करू नका. हालेलुया. आता नीतिसूत्र 16:4 वाचा. प्रोव्हर्ब्स 16:4. नीतिसूत्र 16:4. नीतिसूत्रे 16:4. हा, परमेश्वराने सर्व काही विशेष उद्देशाने निर्माण केले आहे. एक मिनिट. परमेश्वराने सर्व काही, निर्मिती मधला एकही गोष्ट देवाने व्यक्त केलेले नाही. हालेलुया. हालेलुया. सर्व काही विशेष उद्देशाने केलेलं आहे. पुढे दुर्जन देखील अरिष्टाच्या दिवसासाठी केलेलं आहे. हालेलुया. काय लोक म्हणतात ना, किती सांगायचं बदलतच नाही. हालेलुया. मला आठवतं एकदा सुरुवातीला मी आणि ब्रदर गोव्यामध्ये आमचा खूप मिनिस्ट्री असायचा. दर 2 महिन्यांना आम्ही गोवा आणि पुण्याला सारखं मिनिस्ट्री. तेव्हा हा मिनिस्ट्री नव्हता आपला आणि सारखं आम्ही गोव्याला जायचो. तर तिथे ते सगळे खूप मोठे मोठे लोक आहेत ते सगळे. आणि त्यांनी काय केलं, असं ब्रदर त्यांच्या चर्चा सुरू होती. तेव्हा आम्ही साईड प्लेस लांब बसून बघणारे. आम्ही कोणात मध्ये पडत नव्हतो, बोलत नव्हतं, काही करत नव्हतं, साईडला बसून ऐकायचे. मग ते बोलता बोलता त्यांना लय मोठा प्रश्न पडला त्या ब्रदरांना. कारण त्यांनी एक मोठ्या कंपनीमध्ये एक चांगला हाय पोस्टवर असून सुद्धा गोव्यासाठी त्यांना एवढं बर्डन आहे. त्यांनी खूप मिनिस्ट्री केले, गॉस्पल सांगायचे लोकांना. लय कठीण आहे तिकडच्या लोकांना चांगले. पण त्या ठिकाणी या लोकांना त्यांनी गॉस्पल सांगले की तिथे लोकांना प्रभूमध्ये आणलं नाही. तर सगळे रोमन कॅथलिक म्हणजे हे मूर्तीपूजक, त्यांना सत्य सांगता लय कठीण आहे. तरी त्या लोकांमध्ये सेवा केली, सगळे केले, दिवस रात्र एक करून, 1 रुपये कोणाकडून न घेता, स्वतःचा पैसा खर्च करून, स्वतःचा टाइम
नेऊन 2 लहान लहान मुलं बायको असताना हे माणूस नुसतं सेवा करायचे काम करून. तेव्हा माणसाला एक मोठा प्रश्न पडला. त्याने म्हणाला, ब्रदर ये ऐसा क्यों होता है ब्रदर, कितना इन लोगों को बोला तो भी ये क्यों नहीं बदलता है ब्रदर. मग ब्रदर आपले सांगायला की असं आहे ते तसं आहे हे असं आहे ते. मी बसलो जसं योबाचं आणि एलिहूचं माहिती आहे ना. योबाचे मित्र आले योबाला भेटायला, कोणाला काही बोलता आलं नाही. सगळी काय काहीतरी बडबडायला लागले, काहीतरी बडबडायला लागले, काहीतरी बोलायला लागले. योग पण बोलायला लागला, मी नीतिमान आहे, मी हे आहे. एलिहू माझ्यासारखा छोटा पिल्लू साईडला बसून ऐकत होता. कंट्रोल होत नव्हता एलिहूला, ते त्रास होत होता. मग नंतर म्हटला, आत्ता म्हटला मी एवढा वेळ शांत बसून ऐकायला लागलो तुमचा, पण मी शांत आहे, माझ्याचा आत्मा शांत नाहीये. माझा आत्मा म्हणजे तू आता बोल की वयाने मोठ्या वेळेत त्यांना लय बुद्धी असते असं नाहीये बाबा. माझ्यामध्ये पण देवाचा आत्मा आहे, माझा आत्मा मला देवाने काहीतरी सांगायला, फक्त तू ऐक, तू ऐक. म्हणून एलिहूनं जे जडती घेतली योबाची पुंगी पुस, काही बोलू शकला नाही. पहिला योबाची जमीन एलिहू तयार केला, त्यानंतर देवाने एंट्री मारली. समजलं? हॅलो मित्रांमधला छोट पिंडू चिल्लू पिल्लू होता, तो साईडला होता. यानं काय तोंड उघडला नाही. हे लोक बोलायला, तो बोलायला, मी कुठं काय चुकीचं केलं, मी हे केलं, मी ते केलं, मलाच का पडलंय, असं याचं सुरू होता. एलिहू छोटं बाळ म्हटलं, मी छोटा आहे बाबा, छोटा वो बडी बात नहीं चाहिए, साईडला बसतो, असं बसलेला. पण जेव्हा उत्तर द्यायला या लोकांना कोणाला तोंड नाही, मी मग म्हटलं आता मी बोलणार, आता मी शांत बसणार नाही. तसं मी पण ऐकत होतो यांचं काय चाललंय. ब्रदर वेगवेगळ्या वचनाने समजावून सांगायला त्यांच्या डोक्यात घुसना. हा ब्रदर हो तो ठीक आहे ब्रदर, हो आहे ब्रदर, हे बी आहे ब्रदर आहे. मी म्हटलं बसले ब्रदर प्लीज रीड म्हटलं Proverbs 16:4 ब्रदर वाचले. असं मला सिस्टर व्हॉट इज दिस म्हटलं, दिस इज द वर्ड ऑफ गॉड. हालेलुया. कन्फ्युजन मध्ये देवा मला ठेवत नाही. एकच वचन पुन्हा एक बार वाचा, ऐका ते वचन. नीतिसूत्र 16:4. नीतिसूत्र 16:4. हा. परमेश्वराने सर्व काही विशेष उद्देशाने निर्माण केले आहे, दुर्जन देखील अरिष्टाच्या दिवसासाठी केलेलं आहे. हालेलुया. परमेश्वराने सर्व काही विशेष उद्देशाने निर्माण केलेलं आहे, दुर्जनांना देखील अरिष्टाच्या दिवसासाठी केलेले आहे. आता ज्याला शेवटसाठी देवाने तयार करतो त्याला कोण बदलू शकतात? कोण बदलू शकतात? कोण बदलू शकेल का? हा, देवाने अमुक व्यक्तीला ठरवून ठेवले. जसं मी तुम्हाला एकदा सांगितलं ना, मी सैतानाच्या तारणासाठी प्रार्थना करतो. हा, कुणाच्या तारणासाठी? सैतानाच्या तारणासाठी मी प्रार्थना करत होते. देवाची कृपा माझ्यावर. पास्टरने आले, भेटले, त्यांना सांगितलं पास्टर सिस्टर त्याचं जजमेंट ऑलरेडी झालेलं आहे, त्याला कुणी वाचू शकत नाही. आणि सैतान माझ्या डोक्यात असा घुसला होता. आणि मी विचार करायचे ना, याला बदल, त्याला बदल, यांना बदल, त्यांना बदल म्हणण्यापेक्षा सैतानाला बदल. नवीन असताना लेक्चर असतील स्पिरिच्युअल. मी म्हटलं त्यालाच बदल, सैतानालाच बदल देवा की तो कुणाला त्रास देऊ नये. केलो पास्टर आले, आमचे पास्टर आठवड्याला यायचे आमच्या घरी. खूप चांगले पास्टर होते, एवढे जीव तोडून ब्रदरांना शिकवायला यायचे ते. ब्रदरांना माहित नव्हतं बायबल मधलं. ते दर सोमवारी ब्रदरांची सुट्टी असायची, बिचारे सकाळी येऊन करत असायचे. सकाळी आले की असं वाटतं आमचे पप्पाच आले तसं वाटायचे. मग आम्ही दोघे आमचं सगळं कम्प्लीट झालं. यांनी असं म्हटलं, त्यांनी तसं म्हटलंय. सुरुवातीचे क्लासेस कोण इकडे परत येत नाही. मला भले कोणी काय पण म्हणू, पण त्या माणसाने ना दर सोमवारी त्यांनी घरी बसून शिकवायच्या ब्रदरांना. एक वचन सांगते, ब्रदर इकडं असं आहे बघा, वाचा, हे कसं आहे बघा, असं करून त्यांनी शिकवले. हालेलुया. आणि त्यांनी यायचे दुपारपर्यंत राहायचे असं. आणि त्यावेळी मी सांगायला ब्रदर पास्टर मी ना सैतानासाठी प्रार्थना. मी नवीन प्रेयर सुरू केलं. म्हटलं सिस्टर काय नवीन प्रेयर करायला? म्हटलं सैतानाचा असं. आणि मी काय स्माईल द्यायच्या, त्याचे तोंड बघितल्याने कायम हसत असायच्या. ते हसायला लागले. म्हटलं वॉट सिस्टर? म्हटलं हा ब्रदर, म्हटलं मी ना पास्टर सैतानासाठी प्रार्थना करायला. मग ते हसायला लागले. म्हटलं सिस्टर एक वचन काढून सांगितलंय, सैतानाची न्याय निवडा ऑलरेडी झाली, त्याच्यासाठी नरक देवाने फिक्स केलेलं आहे. काय टाइम आहे त्याच्यासाठी.
म्हणून त्याला सोडलेलं आहे मोकळी त्याला. मग ह्यो काय करायला टीम तयार करायला लागले. आता देव काय म्हणतात, वचन काय म्हणते, दुर्जनांना पण त्या नाशाच्या दिवसासाठी काय लोकांना नेमून ठेवलेलं आहे. आता किती पण उडी मारू दे, किती पण बंगला गाडी घेऊ दे, किती पण ताटापाटाने जगू दे, ते नाशाच्या दिवसासाठी राखून ठेवलेले लोक आहेत. म्हणून म्हणतो ना, तुम्हाला आणि मला जी ख्रिस्ताची ओळख झाली, आमच्यापेक्षा धन्यवादित लोक या जगामध्ये कोणी नाही. आम्ही पण किंमत नाही ना आम्हाला. काय मिळालं, सप्पक सप्पक जीवन. कोण म्हणतं सप्पक सप्पक जीवन? करून घेतलं तुम्ही सप्पक सप्पक जीवन. हालेलुया, हालेलुया. ख्रिस्ताचं जीवन बल्ले बल्ले, आनंदी आनंद आहे, आशीर्वाद आशीर्वाद आहे. पण लोकांना माहिती आहे कसं जगायचं. हे करायचं नाही, ते करायचं नाही. मी म्हणतो ना, मी सुरुवातीला अशा गोष्टीमध्ये होतो, पण देवाने मला सोडवले. 100% फ्री. मुलं तर खुश, सगळी मुलं यूज तर मला बघितलं किती खुश होतात. आंटी वाह, मला बघितले का मला असं लाईव्ह असं जीवन वाटते हो म्हणतात. हालेलुया, हे पाहिजे. हालेलुया. मग लक्षात घ्या, दुर्जनांना पण देवाने नाशाच्या दिवसासाठी, हे जर तसं आहे, नाशाचा एक दिवस आहे, फिक्स आहे. नाशाचा एक दिवस फिक्स आहे. जे जे लोक आज येशूला नाक वर करून ताटमाने बोलतात, त्या लोकांची काय दुर्दशा होणार त्या दिवशी. बाबाने स्पष्टपणे म्हणालं, नाक वर करून त्यांच्या विचारातच देव नसतो. कुठल्या देवाला मानतच नाही. काय लोक इथंच देव आहे, देव आहे, देव आहे, काय नाही, येणीच देव असतात, येणीच देव असतात. यांना काही देवाची पडलेला नसतो. हालेलुया. असा आम्ही नसावा. हालेलुया. देवाला काय गोष्टींचा खूप राग आहे. कोण ताटपणाने वागतात. मी ऍक्च्युली ते शेवट सांगणार होतं, पण पवित्र आत्मा मला म्हणते पहिलं त्याच्यावरून टाक, नंतर माझं सांग. आता मागाशी तो बोललो मी, तेव्हाच मला बाबाने कडून बोलले. मी म्हटलं हे फक्त 2 वचन बोलून मी दुसरीकडे जाणार होतो, उन्नतीचा शब्द बोलणार होतो. तर देवाने म्हटलं पहिले जाऊन टाक, नंतर माझी उन्नती कर. म्हटलं डॅडी येस. हालेलुया. उदाहरण बघूया. दुसरा इतिहास 16 अध्याय काढूया आपण. दुसरा इतिहास 16, 2 Chronicles 16 चॅप्टर. हा ते व्हेरी इम्पॉर्टंट आहे आणि हे पूर्ण आम्हाला वाचायचं तरच तुम्हाला समजणार आहे. कमी आहे, जास्त वचन नाही आहे. हा, दुसरा इतिहास 16 अध्याय. इथे एक राजा आहे. हॅलो, इथे एक राजा आहे. ते राजाची गोष्टी बायबल काय म्हणते, नाशाच्या आधी गर्व येतो माणसाला. ओके, नाशाच्या आधी गर्व येतो. की एक चांगला व्यक्ती त्याचा नाश कसा झाला, किती गर्विष्ठ तो झाला, त्याचा नाश कसा झाला यावर आहे. पहिली गोष्ट, त्याच्या योजनेमध्ये विचारामध्ये देव नसतो. समजावलं ना सर्वांनाचं वचन. त्यांच्या विचारामध्ये योजनेमध्ये त्यांना देव नसतो. त्यांना वाटते आम्ही सगळं काही करू शकतो, देवाला आणि आम्हाला काही लेणं देणं नाहीये, म्हणून देवच नाहीये असा त्यांचा विचार. आणि ज्याचा विचार असा आहे, जे स्वतःला देव बनवतात. काय लोक स्वतःच्या पैशाला, स्वतःच्या बुद्धीला, स्वतःच्या नोकरीला, स्वतःच्या प्रॉपर्टीला त्याने देव करून ठेवलेला असतात. त्यांचा नाश अटळ आहे. हालेलुया. आता बघूया आपण दुसरा इतिहास 16 अध्याय. थोडं सुरुवातीपासून आपण वाचूया. दुसरा इतिहास 16 अध्याय 1 पासून पुढे. आसाच्या कारकिर्दीच्या 36व्या वर्षी इस्रायलचा राजा बाशा याने यहूदावर स्वारी केली. यहूदाचा राजा आसा याच्याकडे कोणालाही येण्या जाण्याला प्रतिबंध व्हावा म्हणून इस्रायलचा राजा बाशा याने रामानगराची मजबूती केली. परमेश्वराच्या मंदिराच्या व राजवाड्याच्या भांडारातले सोने व चांदी काढून आसाने दिमिश्कवासी आरामाचा राजा बेन-हदद याच्याकडे पाठवली आणि त्याला असे सांगून पाठवले की माझ्या पित्याचा व आपल्या पित्याचा सलोखा होता तसा आपला माझा सलोखा हो. तर पहा, मी आपल्याला सोने व चांदी पाठवली आहे. इस्रायल राजा बाशा याच्याशी केलेलं करार मोडून टाका, म्हणजे तो माझ्या मागे लागण्याचे सोडून देईल. असा राजाचे हे बोलणे मान्य करून बेन-हददाने आपल्या सैन्याच्या सरदारास इस्रायली नगरावर स्वारी करायला पाठवले. त्याने इयोन, दान, आबेल-माई व नफ्तालीची सर्व भांडार नगरे जिंकली. हे ऐकून रामा शहराची मजबूती करण्याचे सोडून बादशाने ते काम तसेच टाकले. 1 मिनिट. 3 राजे, आसा,
बाशा बेल बेल नाही, इंग्लिशमध्ये वेगळा आहे. ओके, 3 राजे समजलं. एक इस्रायलाचा राजा, एक यहुदाचा राजा, दुसरा परदेशाचा राजा, वेगळा राजा. आता इथे लढाई कोणाकोणाची लागली? इस्रायल आणि यहुदांची. तर हा बाबा यहुदांचा राजा असा, जरा लक्ष द्या, जे वचन आहे आज जर तुम्ही समजून घेतला तुम्ही आयुष्यामध्ये कधी फेल जाणार नाही. ओके, पण लक्ष देऊन ऐका. 3 राजे आहेत. आता हा आसा ह्या राजेवर दुसरा एका राजाने म्हणजे इस्रायलाचा राजाने त्याच्यावर हमला करायला आला. म्हणून हे ना काय केला, बेलहदादला आपला पैसा संपत्ती देवाच्या मंदिरातलं सगळं संपत्ती घेऊन त्याला पाठवला. का पाठवला? तुझा आणि इस्रायल राजाचा जे संबंध आहे याला तू ब्रेक कर, कारण ह्यो मला मारण्यासाठी म्हणून इकडे शहर बांधत आहे आणि तट बांधत आहे, कारण त्याला माझा नाश करायचा आहे. जेव्हा ही भाषा तो ऐकला, आता फुकट ढीगभर सोनं मिळायला लागले, पैसा मिळायला लागले, देवाच्या सगळं स्वतःचा दिला, देवाच्या मंदिरातला सगळं त्याला लुटून द्यायला लागला. मग त्याने काय केला? ओके म्हटला आणि आला. जेव्हा तो आला, हा जो राजा बघितला इस्रायलाचा, यानं काय केला? सगळं टाकून पळून गेला. ओके, पहिली गोष्ट लक्षात घ्या काय बोलला. असा हा राजाला समस्या आली. ओके, शत्रू त्याचा विरोध आला, हे ना मदत घेतली कोणाची? परमेश्वराची, माणसाची. ओके, माणसाची मदत घेतली. त्यासाठी मी होतं नव्हतं सर्व संपत्ती दिली, सगळं केलं, समस्या तरी मिटलं. ओके, लक्षात घ्या. इथंच लय लोक फसतात. लोकांनी तर डोळं उघडत नाही. लोकांना वाटतं आमची प्रॉब्लेम होता, आम्ही हा गोष्टी केली, आमची समज आम्ही सुटलो. पण देवाला हा गोष्टी आवडतात का? देवाला सोडून कुणाच्या पण मागे तुम्ही केलेला देवाला आवडतो का? हालेलुया. समजायला वचन काय? किती त्यांनी काय पण प्रयत्न करू दे, काय पण देवाला ती गोष्ट आवडलेली नाहीये. त्यांची समस्या सुटली, प्रॉब्लेम मिटला, त्या ठिकाणी प्रॉब्लेम मध्ये बाहेर पडले. जसं तो आला, नगर बांधायचं काम टाकून त्याला निघून गेला, ह्याची समस्या गेली, याची भीती गेलं. आता पुढे बघा 6 पासून. हा, असा राजाने सर्व यहुदी लोकांना बोलावून आणले. त्याचे दगड व लाकडे घेऊन बाशा रामानगराची तटबंदी करत होता, ती त्याने काढून नेली आणि गेबा व मिस्पा ही नगरे बांधण्याच्या कामी लागली. त्या प्रसंगी हनानी द्रष्टा यहुदाचा राजा असा याच्याकडे येऊन म्हणाला, तो आपला देव परमेश्वर याच्यावर भरोसा ठेवला नाही व आरामाच्या राजावर भरोसा ठेवला, म्हणून आरामाच्या राजाचे सैन्य तुझ्या हातून सुटून गेले आहे. हालेलुया. काय म्हटलं देवाने? तू माझ्यावर भरोसा ठेवला नाहीस, त्याच्यावर भरोसा ठेवलास. हालेलुया. तुमची मदत मागू दे, तुमच्या समस्या सुटू दे, पण विस्त कुणावर आहे? कुणाकडे तुमचा फोकस आहे? देव बघत आहे. हालेलुया. माशी काय म्हणत? गर्विष्ठ काय म्हणतो? ताठपणाने देव नाहीये. देवाची काय गरज आहे म्हणा? यांना 1 सेकंड पण, 1 वेळा पण देवाचा विचार केल्याने उलट देवाच्या मंदिरातल्या गोष्टी आणून त्या व्यक्तीला दिला. देव म्हटला, तू माझ्यावर बिस्त ठेवला नाहीस, तू मानवावर बिस्त ठेवला, परराष्ट्राचा राजावर ते बिस्त ठेवला, म्हणून तो तुझ्या हातातनं सुटला. देव काय म्हटला? एक लक्षात घ्या. विस्तर देशातून देवाने बाहेर काढल्यानंतर मोशेला यहोशुआला देवाने काही गोष्टी सांगितल्या. आता समजा हे केवढे लोक आहेत, तुमच्या सर्वांची गरज मला लुटायचं आहे. ओके, हॅलो, घाबरू नका. कुठं कुठं सोनं ठेवला म्हणून सांगा ना, मी तेवढंच घेऊन जातो. नाही बाबा, मला आवडतच नाही. आय डोंट लाईक. हालेलुया. एक एक्झाम्पल सांगा. तर एवढ्या लोकांना मला लुटायचं आहे. देवाने काय म्हटलंय? एवढ्या लोकांना मी असंच तुझ्या हातामध्ये देणार असं बोलले नाही. आम्ही जेव्हा पण बायबल वाचताना पारजी, हित्ती, अमोनी काय काय गोष्ट येतात, हे लोक राष्ट्र आहेत. या लोकांना मी तुमच्या हाती दिलं, आता मी इथं लढायला जातो, जिंकतो, इथं जातो, जिंकतो, इथं असं म्हणून करता का मी जिंकत जिंकत, असं देवाने म्हटलं त्या लोकांना तुम्ही जिंकत जिंकत सर्व
सर्वांना तुम्ही घेऊन जाणार, अशी तुमची उन्नती होणार. तुम्ही ऐकतं बसणार आणि मी सगळ्याला देणार असं देवाने बोलले नाही. ओके, तुम्ही जिंकायला पाहिजे, लढली पाहिजे, लढून लढून तुम्ही जिंकायला पाहिजे. मग तुमच्याबद्दल तुमच्या देव लोकांच्या मनामध्ये दहशत वाढणार आणि देव तुम्हाला उंच करणार. हे देवाचे प्लॅन होता. या ठिकाणी ह्या माणसाने देवाला विसरला. तो शत्रू आहे, बेलहुदा शत्रू आहे. देवाने काय म्हटलंय, तू माझ्यावर बिस्त ठेवला नाहीस, देवावर बिस्त ठेवायचं सोडून माणसावर ठेवला, मग तुझा शत्रू तुझ्या हातातून निसटून गेला. आपसात भांडण, इस्रायल आणि यहूदा एक आहे, यांचे भांडण तिसऱ्या माणसाने फायदा घेतले. हॅलो, आता हेच काम आहे ना. घरात गोंधळ, घरातला आपण मिटवत नाही, बाहेरची लोकांची मजा. बाहेरची लोक एन्जॉय करतात बघून आपल्या गोष्टी. किती छान बघा यांच्या घरात काय काय चाललंय बघा. हालेलुया. कारण आम्ही आपसात मिटवत नाही, आपसात आम्ही आतला काही करत नाही, मग बाहेरच्या लोकांना मजा आवडते. हा, सेम इथे तसंच झालं. ज्यावेळी ह्यानं बघितलं, म्हटलं ह्याला म्हटलं बाप रे बाप, हे काहीतरी वेगळं आहे. देवाला ते शांत बसले नाही. देव आमचा ईर्ष्यवान बाप आहे. पुढे वाचा. कुशी व लुपी यांचे मोठे सैन्य नव्हते काय? हा, तरी त्या प्रसंगी तू परमेश्वर पिसू ठेवली म्हणून त्याने त्यांना तुझ्या हाती दिले. काय म्हणते, मग पाठवण करून द्यायला. हे तरी छोट होतं, ह्याचे मागे तू माझ्याकडे मागण्यापेक्षा तू दुसऱ्याचा सपोर्ट घेतला. याच्यापेक्षा मोठ्या लोकांना तुझ्या हाती दिलो की रे मी. विसरतो माणूस देवाने केलेल्या मोठ्या मोठ्या गोष्टी विसरतात. मोठे मोठे महान काम केले देवाने विसरतात. आम्ही विसरू नये. हालेलुया. पुढे 9. परमेश्वराचे नेत्र अखेर पृथ्वीच्या निरीक्षण करीत असतात. जे कोणी सात्विक चित्ताने त्याच्याशी वागतात, त्यांचे सहाय्य करण्यास तो आपले सामर्थ्य प्रकट करतो. आमेन. हा तू मूर्खपणा केला म्हणून यापुढे तुझ्या मागे लढायला लागणार. हालेलुया. परमेश्वराचे नेत्र अखेर पृथ्वीवर फिरतात. व्हेरी इम्पॉर्टंट. जे कोणी सात्विकपणाने चालतात त्यांना मदत करण्यासाठी त्याचा हात, त्याचे नेत्र पसरलेले असतात. हालेलुया. काही करायची गरज नाही, सात्विकतेने राहा, देवाच्या दयाने राहा, पवित्रतेचं जीवन जगा. देव बाप्पा असं तुम्हाला आशीर्वाद करा, त्याला कोणी थांबवू शकणार नाही. हालेलुया. समजले का? देवाचे नेत्र अखिल पृथ्वीवर आहे, सर्वांना बघत आहे, सर्वांची बरं वाईट बघत आहे. मग आम्ही काय बघितलं, त्याची नेत्र सर्वांवर आहे. सर्व काही विशेष उद्देशाने देवाने बनवलेलं आहे. दुर्जनांना देखील नाशाच्या दिवसासाठी देवाने ठेवलेलं आहे. आता देवाने केलेल्या गोष्टीवर त्याचा विशेष लक्ष असतो. देव पारखून त्या लोकांना बघत त्याच्याकडे लक्ष देत असतो. पण ह्याने काय म्हणलं, तू माझ्याकडे बिस्त ठेवला नाहीस, माझ्याकडे तुझं लक्ष नाही, इथून पुढे तलवार तुझं मागे लागेल. हालेलुया. म्हणजे नाश तुझं मागे लागेल. मग अशी काय बघितलं मी नीतिसूत्र 18:12 मध्ये, नाशाच्या आधी गर्व, उन्नतीच्या आधी नम्रपणा. ही आमची लाईफ आहे. जर आम्हाला काय पाहिजे ते आमची चॉईस आहे. जे आम्ही मागतो ते आमचे देव करणार. पुढे 10. हे ऐकून असा त्या द्रष्टाला रागावला व त्याने त्यास अटकेस ठेवले, कारण त्यामुळे तो त्याच्यावर फार कोपायमान झाला होता. ह्याच सुमारास असाने काही लोकांना जुलूम चालवला. असाच्या आजपासून इथपर्यंत सगळी कृत्ये यहूदा व इस्रायल यांच्या राजाच्या पत्रिकेत लिहिलेली आहे. असाच्या पायास त्याच्या कारकिर्दीच्या 39व्या वर्षी व्याधी झाला. तो व्याधी बराच वाढला, तथापि त्या रोगात तो परमेश्वर शरण न जाता वैद्यात शरण गेला. काय म्हणतात तिकडं, असा एवढं कठीण, एवढा वाईट होत गेला. आता बघा, एखादा सेवकाला आपल्या जीवनामध्ये देव का पाठवतात? तर काय बघितलं आपण मागाशी, ह्याचे कृत्य चांगले म्हणून हन्नाना सियर म्हणजे संदेष्टा, एक प्रवक्ता ह्यांना पाठवले देवाने. का? असा हा माझा लेकरू आहे, हा भटकत आहे, ह्याचा मार्ग चुकत आहे, ह्याला सांभाळ, ह्याला तू काहीतरी करायला वाचव, त्याला जाऊन सांग. म्हणून ते सांगायला गेला. तर ह्याला आली राग त्याच्यावर, त्याचं काय ऐकलं नाही. म्हणतो ना, गर्व नाक वर करून देव नाहीये, देवाची गरज नाहीये.
हा त्यांच्या मेंटॅलिटी बनतो. म्हणून व्हेरी इम्पॉर्टंट आमचं फोकस कसं आहे, आमच्या आत काय चाललंय, कुठल्या गोष्टीवर आम्ही कॉन्सन्ट्रेशन करतो, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. म्हणजे देवबाबा म्हणला हे तरी झालं, ते गेल्यानंतर बाबा पुढे गेला, पायाला एक जखम झाली. बघा हॉस्पिटलला जायची नाही असं नाहीये. हॅलो, हा ले लोकांना प्रश्न आहे ना, काय सांगितलं वचन आता वाचलेलं, पुन्हा एक परवा शेवटचं वचन आय थिंक 12. हा, असाच्या पायास त्याच्या कारकिर्दीच्या 39व्या वर्षी व्याधी झाला. तो व्याधी बराच वाढला, तथापि त्या रोगात तो परमेश्वरात शरण न जाता वैद्यात शरण गेला. हालेलुया. पायाला एक व्याधी झाली, एक इंजुर्ड जखम नाही, एक व्याधी झालं, सम डिसीज. हॅलो, काहीतरी एक व्याधी झालं आणि तो एवढं वाढलं, एवढं जास्त झालं, ते बरं होत नव्हता. हिने काय केला, डॉक्टरांकडे गेला. आता सगळे नर्सेस म्हणणार आता दवाखाना नाही म्हणले की आमच्या कशाला ड्युटी आम्हाला कोण कामा देतील हो. हालेलुया. स्पष्टपणे देवाचं वचन आहे. याचा अर्थ काय आहे, डॉक्टरकडे जाऊ नये असं मत नाहीये. शरण देवाची पाहिजे. माझी साक्ष सांगितले ना तुम्हाला, हा जोक नाहीये. मी रिपोर्ट ज्यांना ज्यांना पडले लोक डोक्याला हात लावले, 4 दिवसात एवढे चेंजेस. हा, मी म्हटलं मला काही झालेलं नाही, झोपलं नाही म्हणून थोडस सगळं ब्लड प्रेशर वाढलं, कोलेस्ट्रॉल झालं, हे आहे ते. 4 दिवसात सगळे नॉर्मल. 4 दिवसात नुसतं झोपलो, ते पण काही जास्त झोप नाही. जिथं झोपतच नव्हतं तिथं 4 ते 5 तास झोपलो. अजिबात झोपत नव्हतं तिथं 4 ते 5 तास झोपलं. ते 4 ते 5 तास झोपलं म्हणून सगळे कंट्रोल मध्ये आले 4 दिवसात. आसाने काय केले, देवाकडे लक्ष दिले नाही, डॉक्टरांच्या मागे लागला. देव बघत ते सगळं कळलं, यो काय काय करायला. पहिला शत्रू आला, दुसऱ्याकडे गेला, आता आजारी पडला, दुसऱ्यांकडे गेला. मागाशी एक वचन सांगितले, बी केअरफुल. गर्विष्ठ नाक वर करून म्हणतो देव नाहीये, देव कुठल्याच गोष्टीमध्ये नाहीये. हालेलुया. हा व्हेरी बॅड आहे. देव आहे, तो बघतो. इथं क्लिअर सांगायला वचनामध्ये. पुढे ते मग असा आपल्या पित्राजवळ जाऊन निजला, तो आपल्या कारकिर्दीच्या 39व्या वर्षी मृत्यू पावला. दावीदपुरात जे थडगे त्याने खोदवले होते त्यात त्याला मोठमाती दिली. आणि सुवासिक द्रव्ये आणि गांधीने केलेले तऱ्हेतऱ्हेचे मसाले यांनी बनलेल्या बिछाण्यावर त्यास त्यांनी निजवले. व त्याच्या प्रित्यर्थ त्यांनी बहुत सुवासिक द्रव्ये जाणली. हालेलुया. पूर्ण त्याचं जीवन देवाने केले सर्व आशीर्वाद सर्व त्याने विसरून गेला. शेवटी मातीत गेला. राग, कडूपणा, देवावर विश्वास न ठेवता त्यात मरून गेला. हालेलुया. तुम्हाला अजून एक पण मी मध्ये एकदा दाखवलं, दुसऱ्या राशीमध्ये पण पहिला ते मध्ये दाखवलं होतं. एक राजा किटकिटनं खाली पडला. तर राजा किटकिट का बसला काय, सिंहासनावर बसून बसून तापला असेल खुर्ची. हालेलुया. तापलं काय, खिडकीत बसला आणि वरनं गाली पडला आणि पायाला जखम लागली. यो बाबा काय केला, देवाकडे मागायचं सोडून हवं. पहिलं देवाशिवाय काहीच नाही. प्रत्येक तुमचं चांगलं वाईट काय पण असं पहिलं देवाला मी त्यांच्या याच्यामध्ये अटॅचमेंट मध्ये येतात. जसं लग्नामध्ये रिंगणले की नवरा बायको ना, हा तर पहिल्या घरी होते रिंगायलाच नव्हते, तेच चांगलं टिकलं. हॅलो, ऐकलं नाही वाटतं कोण. पहिल्या रिंग न तर लग्न केलेले टिकल्यात. आता साखरपुड्याला रिंग, लग्नाला रिंग टिकत नाही. हा, हालेलुया. मग वचन काय सांगते, त्यांचं बिस्त देवावर नव्हता, मनुष्यावर होता, म्हणून त्यांचा नाश झाला. हालेलुया, हालेलुया. पण आम्ही आमचं फोकस देवावर पूर्णपणे लावले पाहिजे का. देवाचं वचन म्हणते आधी नम्रता, देन एक्झाल्टेशन, मान्यता. ओके, मान्यता. गर्वाला नाशाला. सो आम्ही स्वतःकडं काळजी घेतली पाहिजे. कोण आमच्या जीवनामध्ये राज्य करत आहे, सगळं तुम्हाला माहिती आहे गोष्टींची. बेलशाझर, नेबुकदनेझर, किती चांगले चांगले लोक म्हणता 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 जीवन नाशाचा वेळ आले. काय केलं त्या लोकांनी, बॅबिलॉनचा तुम्ही जर बघितला
नेबुकदनेस्सर राजाला स्वप्न पडलेला दानिएलने त्याला अर्थ सांगितले. बघा, देव लगेच करत नाही. हे लोकांना वाटतं लय बोलले त्यांनी, कुठं काय झालं. लगेच होत नाही बाई, लगेच होत नाही बाबा. हालेलुया. लगेच होत, इट टेक्स टाइम. त्याने बोलल्यानंतर नेबुकदनेस्सर राजा विसरलाच. आणि नेबुकदनेस्सर राजाला दानिएलने सूचना दिली, राजा नम्र हो, तुझ्यासाठी डेंजर घंटी वाजवत आहे. तू जर नाही बदललास आणि म्हणला गरिबांवर दया कर, आपलं मन बदल, तर तुझं राज्य टिकेल. जर तू नाही ऐकलास, 7 वर्ष तू बैलासारखं गवत खाशील, नख वाढेल, पंख येईल, पक्षीसारखं होशील, तू राजवाड्यामध्ये नाही तर जंगलमध्ये राहशील. ऐकलं? सांगितलं. हो, थँक्यू. गेलं. एक्झॅक्टली 12 महिने. लगेच होत नाही. विसरतात ना लोक. काहीतरी बोलले होते. आता मी कुणाला तर आम्ही काय तर सांगितलं की तिने लई बोलले, काय झालं नाही. हालेलुया. मला आठवतो, आम्ही याला गेलो होतो ना, न्यू लाईफ मधून कुठलं गाव ते, कुठलं तरी गाव, एक 2 दिवस रिसॉर्ट कुठल्या ह्याच्यासाठी कॅम्पसाठी मी गेलो होते मध्ये ना, तिथं लोणावळा, चिक्की आठवण गेलो. काय आहे तिकडे बनवून चिक्की. लोणावळ्याला 2 दिवसाचे. तिथं बरेच न्यू लाईफ ब्रांचेसची लोक आले होते. मी म्हटलं ना, मला देवाला माहितीये हिला इथं बोलायची काम नाही. मला घसा पॅकअप झाला होता, मला बोलायला पण येत नव्हतं. सर्वांना माहिती, 4 दिवस बोलायला पण मला येत नव्हतं, पूर्ण आवाज मला पॅक झालं होतं. तसंच मी केलं, फक्त मी चेंज म्हणून केलं होतं. एक चांगलं वाटेल म्हणून, स्पिरिच्युअल ॲटमॉस्फिअर, गुडू कालाबला पालापिला काही नको म्हटलं, तिकडं म्हणून गेलो आपलं. आणि गेले ना, तिथं असं झालं की मला तर काय बोलायचं नाही, गाणं म्हणायचं नाही, काय नाही. मी आपलं सगळं सेमिनार अटेंड करायची, गाणं म्हणायची, वर्शिप करायची, तर यायचं नाही, पण आपलं आत्म्याने सुरूच होता. असं प्रीचर दुसरे, शिकवायला आलेले दुसरे. हळू सगळे लोक झालं माझ्याकडून बसायचे, सिस्टर प्रेम करा. हे लोकांना काउन्सिलिंग बोलायला सगळ्यांनी काउन्सिलिंग केलं, सगळं केलं. आणि अचानक एक कपल आलेलं, नवरा बायको, नवीन लग्न झालेले, थोडा दिवस झाला, 2-3 वर्ष झालं होतं. त्या मुलगीला PCOD होता. हे पोट ना एवढी मोठी, असं झालं त्या मुलगीला. आणि तुम्हाला माहिती आहे, तसल्या लोकांना मुलं व्हायचे प्रॉब्लेम, त्याला खूप त्रास व्हायचा. नवऱ्याला पण हाय फीवर, शुगर, त्याला पण काहीतरी प्रॉब्लेम. एवढी ते लोक दुसऱ्या चर्चमधून आलेले. सगळे जेवायला, थोडा टाइम असते जेवायला. हे लोक हात धुत असताना मी जायची जेवायला, मी सोडायचेच नाही, कोण धरून बसवायचे मला. शेवटी मी त्यांना दोघांसाठी, नवरा बायकोसाठी हाताला हात धरा म्हटलं, आणि तिथंच सगळे गेल्यानंतर आणि प्रेयर केल्यानंतर दोघे पण ओढून पडलेत खाली. मग नंतर त्या मुलगीला जे उभा केलं, ते पोटावर हात, यू कांट बिलीव्ह, देवाच्या सान्निध्यामध्ये. इव्हन लास्ट ट्यूजडे पण इथे घडलं ते गोष्ट, मागच्या मंगळवारी पण इथे ही गोष्ट घडलं. बघितलं, साक्षी लोक आहे. ते मुलगी असं टाईट ड्रेस, टाईट कपडे, एवढी झाड, अशी उभा राहिली, पोटावर हात ठेवून असता प्रेयर केली. 1 सेकंड प्रेयर करून हात काढलं, मला त्याचा ड्रेस माझ्या हाताला लागला, पूर्ण अंगात सॉईल झालं. कमीत कमी 2 ते 3 किलो ऑन द स्पॉट वेट कमी झाली. हालेलुया. ऑन द स्पॉट, तिथे वेट कमी झाला त्याचा. लोकांच्या लक्षात नसते. प्रेयर केली आणि त्याला बाळ होऊ दे म्हणून मी प्रेयर केली. दे बाप्पा, जे इम्पॉसिबल आहे ते पॉसिबल कर, या ठिकाणी प्रेयर केलं. आणि नंतर माझा नंबर त्याच्याकडे सेव्ह आहे, इथं स्टेटस बघत होता. असंच मला कोण नाही हाय बाय म्हटलं, मी सगळ्यांना हाय बाय म्हणतो, कारण मी आय लव्ह एव्हरीवन. हालेलुया. कुणी मला विशेष लक्ष देऊन आंटी कसं आहे, सिस्टर कसं आहे, कोण विचारत नाही, पण मी मात्र सगळ्यांना बघतो. कुणाचं पण व्हॉट्सअप मध्ये काय तर त्याने स्टेटस लावले, त्यांना टच मध्ये जातो, आजीचं लावले, आजोबाचं लावले, पप्पांचं लावले, गॉड ब्लेस देम. कुणाला पण असू दे, मी प्रत्येकाने प्रेयर करतो, प्रत्येकाने एनकरेज करतो. तसं मी बघत होतो, एवढीशी गोल दिसायला लागले त्याला. मी म्हटलं काय आंटी, गुड न्यूज, 5 months प्रेग्नेंट, कॉंग्रॅच्युलेशन्स म्हटलं. हालेलुया.
ज्यावेळी त्याने मला भेटले डायव्हर्स पर्यंत आला होता त्यांचा. दोघांच्या शरीरामध्ये प्रॉब्लेम, दोघांना पण त्या मुलगीला PCOD आणि त्या मुलगीला पण शुगर, काय 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 काय. आणि आज सुंदर बाळ, एवढी छान मुलगी झाली त्यांना, क्यूट बेबी. हालेलुया. लक्षात. सॉरी आंटी, मी तुम्हाला सांगणार होतो आंटी, पण विसरलो आंटी. थँक्यू जीसस म्हटलं. मला विसरा, देवाला विसरू नका. हालेलुया. हालेलुया. नेबुकदनेस्सर राजाला पण दानिएलने सांगितले, बाबा तुझ्या मनामध्ये उन्मत्त आला, तुझं संपलं. बरोबर 12 महिने त्याला समजलं पण नाही काय बोलले, काय झालं. 12 महिन्यांनी एक दिवस, गच्ची लय डेंजर आहे, हा टेरेस डेंजर आहे. म्हणून सिस्टर आमची कॅमेरा तुमच्या दिसतच नाही. पहिल्या सारखं दिसायचे, गुडू 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 काहीतरी मी खिडकीत बघायचे. आता कशाला दिसते हो समोर. मी इथं बसून बघायची त्यांनी, इथं बसायची ना, ते काचेतून त्या दिसायसमोर काहीतरी करायला म्हणून. हा दावीदाने गच्चीवर सोडून गेला कामातून. लक्षात आलं नाही. हा आता ह्या नेबुकदनेस्सरने पण बॅबिलॉन मध्ये फिरायला लागला, असं फिरायला लागला. सगळं बघितलं बॅबिलॉन. बॅबिलॉन एकदम रिचेस्ट कंट्री, श्रीमंत राष्ट्र होता, सगळा श्रीमंत आणि प्रॉस्पॅरिटीची देश होता. जेव्हा नेबुकदनेस्सर फिरता फिरता बघितला, एक विचार मनात आला, हे सगळं मी माझ्या शक्तीने केले, माझ्या हिमतीने केले. त्या क्षणी स्वर्गातून वाणी आले, चल तुझं काम संपलं. न समजता एक चांगला, देवाला इझी घेऊ नका, कुणी देवाला इझी घेऊ नका. देव लय चांगला आहे, पण दुसरा पण बाजू आहे, दुसरा एक साइड आहे देवाची. जेव्हा तिने बोलले बोलले बोलले, ऑटोमॅटिक राजाचं माणसाचं नक्क वाढले, पक्षीसारखं पंख आले, सरळ माणूस खाली बसला पक्षीसारखं. कॅन यू इमॅजिन. एक राजा, नेबुकदनेस्सर राजा, देवाने म्हटलं हा माझा सेवक आहे, म्हणून त्याला पाठवल्या त्याच्या लोकांना शासन करण्यासाठी. तो माणूस उन्मत्तपणा, घमंडमुळे एका क्षणामध्ये त्याला वाखवले देवाने. तू मेझावरची डिनर, बिर्याणी, चिकन, तंगडी खाऊन फेकणार नाहीस, आता तू गवत खाणार. हालेलुया. देवाचं वचन इझिली घेऊ नका. काय म्हणते, घमंडाला नाश आला समजायचं इमिडिएटली. नेबुकदनेस्सर म्हटलं माझ्या शक्तीने केलो, मान्य केलं. वरनं आवाज आले, ओढत नेले 7 वर्ष. तेरी कृपा. 7 वर्षाने बाबा शुद्धीवर आला. म्हटलं देवा मला माफ कर. 7 पावसाळा गेले त्याची, त्या माणसाची. पक्षी म्हणून जंगलात राहत होता एकटं. विचार करा, एक मोठा राजा. वाचताना एक लहान मुलांना संडे स्कूलला शिकवणारा स्टोरी नाही, तिचं रियालिटी. हा सत्य आहे, असंच काहीतरी लिहून ठेवलेल्या गोष्टी रियालिटी. कारण नेबुकदनेस्सर स्वतः साक्षी दिला. मी तुम्हाला सांगतो माझ्या जीवनामध्ये घडलेल्या गोष्टी काय आहे, असं म्हणून तिने लिहिलेल्या गोष्ट आहे. दानिएल 4 अध्यायामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. ओके, मला सगळं वाचायला पण वेळ नाही, सो स्टोरी सांगितली तुम्हाला. ओके, एवढ्या गोष्टी घडलेल्या. आता मुलाला माहित नसेल का हो, मुलग्याला माहित नसेल. इमिडिएटली 5व्या अध्यायामध्ये बेलशाझर, त्याचाच मुलगा, दारू पिऊन धिंगाणा घालायला चढली आता डोक्याला. हॅलो हॅलो. घमंड आले की काय दिसत नाही. माणसाला ओळखतात का घमंड आले की? एक आले तुम्हाला बसून, काय ताई चहा देऊ का, या बसा चहा द्या हो असं म्हणणारे. आता चढल्या तर तुम्ही कुठं बघितल्यासारखं वाटतं करतात ना. हा मी 27 इयर्स माझ्या स्पिरिच्युअल लाईफने या गोष्टी एक्सपिरियन्स केलेल्या आहे. काही नव्हतं लोकांच्या जीवनामध्ये, प्रार्थनेद्वारा कुठून कुठं गेल्यात. हा कुठून कुठे गेल्यात विसरलात सगळे. पण मी नाही विसरत. कोणी काय पण असतं. मी म्हटलो ना, हे बाळ फोन करायला त्यांना असं हे वाटतं, कशी फोन करत.
मी म्हटलं अरे काय मूर्खांसारखं बोलते, चल ये. ते पप्पा म्हणतात संकटाच्या वेळी मला हाक मार. मला पण तेच कर. मला कुठं पाहिजे, तू सुखात असताना मला हाक मार आणि बिर्याणी दे, नको. हा, तू संकटाच्या वेळेस मला हाक मार, मी आहे तयार. मी कधी कुणावर रुसत नाही, बी केअरफुल. मी कधी कुणाबद्दल राग मानत नाही. कोणी हाक मारू दे, उलट मला चांगलं वाटतं. वाव, आठवण केलं म्हणजे तुम्ही. हालेलुया. काय का होईना, किती पण त्रास येऊ दे, असं माझा स्वभाव. आता हा नेबुकदनेसरचा मुलगा बेलशाझर, एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा बाबा दारू बिरू पिऊन सगळं झालं, पार्टी केला 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 केला. आता चढल्यानंतर देवाच्या घरातला देवाची भांडी आटवलं. होमवर्क आहे, 4 आणि 5 मध्ये दानिएलचं वाचून बघा. हा, देवाच्या भांडी आटवल्यात. ऑलरेडी 3 दिवस पार्टी केल्यात. पार्टी रोज सुरू आहे, दारू पिऊन 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 पार्टी सुरू आहे. पण त्या दिवशी डोक्यात आला, अरे माझ्या बाबा की नाही त्या इस्रायल देवाच्या भांडी आणून ठेवल्यात. इस्रायल देवाच्या भांडी कशाचे होते? वेदीवर अर्पण करण्याची भांडी, यज्ञ करायची भांडी, धूप घालायची भांडी. काचेची नाही, असं काही नाही, सगळं चांदीचे सोन्याची भांडी. ह्यो बाबाला चढल्यानंतर काय म्हटलं, माझ्या बाबाने त्या देवाच्या मंदिरातून आणलेल्या भांडी घेऊन या. मी, माझी पत्नी, माझी उपपत्नी, आम्ही त्या दारू पिणार. उन्मत्त आलं, असंच होतात. घमंडाले माणूस असंच बोलतात, काही लक्षात येत नाही, काही दिसत नाही समोर काय आणि काय नाही. एका क्षणामध्ये एवढं ताटपणा त्या माणसामध्ये शिरलं. त्याने म्हटलं भांडी आणा. भांडी आणली, दारू प्यायला गेले, आले की भिंतीवर बोट. काय म्हणते, अखिल पृथ्वीवर माझं नेत्र लागलेलं. जे सात्विकतेने चालतं त्याचा तो चांगला करणार, जे सात्विकतेने चालत नाही त्याचा तो वाईट करणार, गिल्ली उडवणार. गिल्ली दंड खेळता, खेळत नाही? हा, काय म्हणतात तुम्ही, चिन्नी म्हणताय, खेळतात ना? हा, मारले की मी लय खेळायचे, ते पण मला आवडायचं. लगोरी म्हणा, हा, हे सगळं धरून मारले की पळायचं. हा, हालेलुया. बाबा पण उडवतात लई बाबा. म्हणून देवाचा भय आपल्या मनामध्ये कायम पाहिजे. जो जो व्यक्ती नाशासाठी टपकलेला आहे त्यांच्या मनामध्ये या गोष्टी येतात. माझा पैसा सगळं काय आहे, माझी संपत्ती सगळं काय आहे, माझं ज्ञान सगळं काय आहे, माझी सुंदरता सगळं काय आहे, माझं नोकरी सगळं काय आहे, माझं प्रॉपर्टी सगळं काय आहे, माझं नाव. हा 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 हा, तसले सगळं शून्य होतात. भले असं असो, नेबुकदनेझर असो, बेलशाझर असो, कुणी असो, द्या लुसिफर नावाला लाथ मारून फेकून दिले, देव कुणालाही सोडणार नाही. बायबल म्हणते स्वर्गातले देवदूत सुद्धा देवासमोर योग्यतेची नाहीये. हालेलुया. कारण हे बरोबर आहे ना, माहिती आहे देवदूतांनी पाप केले. कसे पाप केले? हा, असं मी नाही विचार, मला नाही येते भाषा. हा, देव देवदूतांनी लुसिफर बरोबर ऍक्टिंग करून आले, हे पाप वेगळं, मी त्याबद्दल बोलत नाही. सुरुवातीला देवदूत जगामधल्या मुली एवढा आवडायच्यात, लफडे करायला लागले. हॅलो, किती नवीन वाटते ना तुम्हाला सगळं ऐकून ऐकून? हा, नाही ऐकला नाही कधी? नाही ऐकला? उत्पत्तीमध्ये आहे हो. का सोडोम आणि गोमोरा देवाने नाश केले? का नाश केले? देवदूतांनी पृथ्वीवर, तुम्ही 5वा अध्याय 6वा अध्याय वाचला उत्पत्तीमध्ये, माणसांचा पाप जास्त वाढलं. कारण माणसांची सुंदरता बघून देवदूत वेडे झाले. देवदूत लफडे करायला लागल्यात, मुलं पोसायला लागल्यात, त्यांचीच मुलं राक्षसारखं जन्मल्यात. हॅलो बा, आम्ही कुठला सिस्टर, कुठला तुम्ही जगामध्ये आलो?
बायबल, बायबल. मी जर सुरुवातीला बघितला, मोठमोठे जैन सारखं राक्षसारखं दिप्पाट लोक होते, उंच 8-8 फीट उंच, बोट ढीलभर हाताला पायाला. हा, गोल्यात पण त्यांच्यातलाच होता एक, त्या टाईप मधलाच होता गोल्यात. गोल्यात का माणसाचा माणूस नव्हता. हालेलुया. पाठीमागची पण सगळी बघायला काय बोलायला सिस्टर, मग काय करू, देव असंच मला नेतात हो. मी ठरवून येत नाही काय बोलायचा, काही ठरवून येत नाही, फक्त चालवतात बाबा, हे बोल ते बोल सुरू असते काय. हालेलुया. मग जेव्हा देवदूतांनी येऊन माणसांबरोबर पाप करू लागले, वाईट करू लागले, त्यांनाही देवाने लाथ मारली, कुणाला सोडले नाही. तर मनुष्याला देव सोडेल का? म्हणून नीतिसूत्र 18:12 मध्ये म्हणते, पहिला नाशाच्या हाती मनुष्याला गर्व येतो, आणि उन्नतीच्या हाती, मान्यतेच्या हाती उन्नती म्हणजे नम्रपणा, हंबलनेस येतो. सो व्हेरी इम्पॉर्टंट. आमच्या जीवनामध्ये कुठले दस्तक द्यायला लागले, कोण बोलायला आमच्या आत, कुठली व्यक्ती आमच्याशी बोलायला, आम्ही लक्ष द्यायला पाहिजे. हालेलुया. बेलशास्त्राला पण देवाने म्हटलं, महिन्यासाठी ते उपस्थित ते बोलून म्हटलं की 1 मिनिटात त्याचं राज्य गेलं, सगळं गेलं, आणि त्याची तरी ताटपणा हद्दपार होता बेलशास्त्राचा. 5व्या अध्यायामध्ये वाचताना एवढा राग येतो मला की नाही. त्याची बायको म्हणते, अरे बाबा, कारण पिल्लं झालं इथपर्यंत गडू 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 बाबा, दारू पिऊन पिऊन मजा केली. जेव्हा भिंतीवर बोट आली, सगळ्यांना बोलवला, अरे वाचा रे, काय वाचा रे. नशा तरी उतरलीच 1 मिनिटात बोट बघितले. किती पण पिली, एक वाजवले की सगळं घोल घोल आणि उतरली. बोट बघितली भिंतीवर, नशा उतरली. नशा उतरली आणि म्हटलं आता काय, कोणतरी वाचा. सगळ्या लोकांना बोलले, त्यांच्या ज्ञानी लोकांना, एक्सपर्ट्सना बोलवले, पंडितांना बोलवले, सगळी भाषा एकदम हुशार लोकांना बोलवले, वाचा. कोणाला वाचता आलं नाही. बायकोला समजलं, आणि बायका किचन मध्ये. आम्ही विचार करू नका, आत्ताच आम्ही किचन मध्ये असतो, राणी सुद्धा किचन मध्ये होत्या. हॅलो, राणी कुठं होत्या? एस्तेर राणी कुठं होत्या? हॅलो, किचन मध्ये होत्या. हालेलुया. इथं पण काय सांगते, वाचा, तुम्ही नंतर वाचून बघा. किचन मध्ये होती, किचन मध्ये होती, आणि अचानक तिथं पाठवले आणि म्हटले, राजा घाबरू नका, आमच्या देशात एक माणूस आहे, त्याच्यामध्ये देवाचा उत्तम आत्मा आहे, तुमच्या बाबाच्या जीवनामध्ये वाचवले, ते आज पण आहे. बायकोला माहित होतं, याला माहित नव्हतं किती घमंड असेल. हॅलो, हॅलो, काय लोकांना देवाचं काय बोलायचं नाही, तर बोलायचं नाही. पैशाचं बोलणार आहेस का, तुझं ATM देणार आहेस का, मला तुझं पैसे देणार आहे का, कार्ड देणार आहेस का, ते इकडं, ते बोल. देवाचं बोलायचं नाही. हाय तसले पुरुष आज देवाचा विषय काढत, बाकी काय पण तो बोल, मी ऐकतो, देवाचं बोलायचं नाही. ही बाई पळत गेल्याने म्हटली, घाबरू नका राजा, आपल्या देशामध्ये एक माणूस आहे, तो सांगू शकतो देवाचं काय गोष्टी आहेत आणि काय नाही आहे. मग आले दानिएल, आणि म्हणजे इकडून गेलं पण इकडून गेलं नाही. समजायला, इकडून गेलं नाही. दुर्जन काय करतो, ते विचार कर, इकडून म्हणजे काय, इकडून म्हणजे काय. इकडून ढिल्लं पडलं, बोट बघून इथून ढिल्लं पडलं, लटलट करायला लागले, पण नाकावरला घमंड ताटपणा गेलेला नाहीये. जेव्हा दानिएल पुढाला, दानिएलला म्हणतो, अरे तूच काय तो दानिएल, जो माझ्या बाबाच्या काळामध्ये तू लई काय काय केलास म्हणे, तुला स्वप्न समजते म्हणे, स्वप्नाचा अर्थ तू सांगतोस म्हणे, म्हणे 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 म्हणे, म्हणून तरी तर म्हणे म्हणे आले. हॅलो, टिंकल करून विचारतो दानिएलला, आणि ना तू जरी वाचून मला दाखवलास, तुला सोन्याची चेन घालणार. काय करणार? गळ्यात सोन्याची चेन घालणार, आणि तुला उंच प्रमोशन तुला उभा करणार. आता दानिएल त्याच्या हाताखालून राजे गेलेत, आलेत आणि गेलेत. दानिएल अजून काय तसं आहे.
दानिएलने एक म्हटले, तुझं सोनं तुझी संपत्ती दुसऱ्यांना दे बाबा. हालेलुया. मी वाचून दाखवतो. हालेलुया. हालेलुया. काय म्हटला? तुझं जे आहे तू तुझ्या लोकांना वाट, मला काही नको त्यात, पण मी हे वाचून दाखवतो. जेव्हा वाचून दाखवले, देव त्याच्या लेकरांना उंच करणारच. 5 म्हणजे शेवटने मी वाचला, त्याच रात्री दर्यावेस राजा आला. त्याच रात्री खेळा कैद करून घेऊन गेल्याला मारून टाकला. आणि दानिएलला चैन पण मिळालं, सन्मान पण मिळालं, उन्नती पण मिळाली. हालेलुया. हालेलुया. समजलं का? जे नम्र आहे त्यांना देव उंच करतो, जे ताठपणा मिरवणाऱ्या लोकांचा देव नाश करतो. जेवढं आम्ही पाय जमिनीवर ठेवतो तेवढं चांगलं आहे, तेवढा खूप चांगला आहे. एवढं माणसांमध्ये पुन्हा एक पण ते वचन वाचा, आम्ही पुढे तुम्हाला नेणार आता. हे बस झालं. ओके. नीतिसूत्र 18:12. थँक्यू जीसस. मला वाटलं एका टॉपिक मध्ये संपलं आहे. नीतिसूत्र 18:12. हा. नाशापूर्वी मनुष्याचे अंतःकरण गर्विष्ठ असते आणि नम्रता मग मान्यता. हालेलुया. नाशापूर्वी मनुष्याचं मन गर्विष्ठ असते, आधी नम्रता, देन मान्यता. हालेलुया. पहिला नाश आलं, नाश यायचा पहिला घमंड, आणि मान्यता यायची असेल पहिला नम्रपणा. हालेलुया. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. पण या जगामध्ये असताना येशू काय केले, आम्ही काय करायचंय आज, येशू काय केले. हालेलुया. हाय सिस्टर, टाइम 15 मिनिटं. आय कॅन गो. म्हणजे ही उन्नतीची तेवढं तुम्हाला सांगितलं, हे सगळं आपल्याला माहिती, पण व्हेरी इम्पॉर्टंट. येशू एक महान परमेश्वर असता, राजांचे राजा, प्रभूंचा प्रभू असता. त्याची महानता नेहमी ओळखला होता, नेहमी त्याची महानता ओळखले होते. त्याने एकच वचनावर एवढे सुंदर बोलतात. नेहेमिया 9:5. नेहेमिया 9:5. नेहेमिया 9:5. थँक्यू. नेहेमिया 9:5. हा. मग येशुआ, कदमीएल, बानी, कशबन्या, शेरेब्या, होदिया, शबन्या व पथया हे लेवी म्हणाले, उभे राहा आणि आपला देव परमेश्वर याच्या येणेप्रमाणे धन्यवाद अनंत काळ करा. हा. तुझे वैभवशाली नाव धन्य असो. हे सर्व धन्यवाद मस्तवन या पलीकडे आहे. हालेलुया. आता क्लिअर वाचायला पाहिजे. धन्यवाद, समर्थन याच्या पलीकडे तुझं नाव आहे. हालेलुया. Above all praises your name is exalted, O God. इंग्लिश मध्ये असं आहे. सर्व स्तुती, यज्ञ, अर्पण, धन्यवाद हे सर्वाहून श्रेष्ठ प्रभू येशू तुझं नाव आहे. समजलं? हॅलो. व्हेरी इम्पॉर्टंट. हा. देवाचं नाव, सर्व स्तुती. आपण म्हणतो ना, तुला महिमा हो, तुला गौरव मिळो, तुला सन्मान मिळो, तुला आदर मिळो, तुला हे मिळो. मी बोलतो ना, या सगळ्या स्तुतींपेक्षा देवाचं नाव तोर आहे. हालेलुया. आता म्हणतात भूतकाळात तुम्ही काय पण बोला, भूत जातात का? जातात. एक तर आपल्यामध्ये देव असला की ते प्रेझेन्स होते, सुरू होते का? हा. फक्त येशूच्या नावाने, ओनली इन द नेम ऑफ जीसस. ओके. फक्त येशूच्या नावाने सैतान दप्तर कापतो. इथं म्हणतात सर्व स्तुती, सर्व ब्लेसिंग, सर्व गोष्टींपेक्षा येशू तुझं नाव तोर आहे आणि उंच आहे. पण येशू काय म्हणतात, आमचं डॅडी काय म्हणतात? स्तोत्र 138:2. Psalm 138:2. स्तोत्र 138:2. तुझ्या पवित्र मंदिराकडे वळू मी तुझी उपासना करेन. तुझ्या दयेमुळे व तुझ्या सत्यामुळे मी तुझ्या नावाचे उपकार स्मरण करेन, कारण तू आपल्या संपूर्ण नावाहून आपल्या वचनाची थोरवी वाढवली आहे. हालेलुया. नेहेमिया 9:5 मध्ये म्हणतात, देवा तुझं नाव तोर आहे. येशू आपल्या नावापेक्षा वचनाला तोरवी दिली. समजलं क्लिअर? हालेलुया. नेहेमिया म्हणतात सर्व स्तुती, सन्मान, महिमा, गौरव जे काय आहे, आदर
सर्वपेक्षा तुझं नाव थोर आहे. पण तो बाबा म्हणतो मी थोर नाही, हे वचन थोर आहे. हालेलुया. दिस इज नम्रपणा. समजलं नम्रपणा काय आहे? समजलं? जास्त मोठं बोलायला नको, जास्त काय काय तरी सांगायला नको. एक संपलं. हालेलुया. हालेलुया. ज्या येशूबद्दल लोक म्हणतात मान, महिमा, सन्मान, गौरव, पराक्रम या सर्वांहून येशू तुझं नाव थोर आहे. येशू तेरा नाम सबसे ऊंचा है. येशू म्हणतात मेरे नाम से ऊंचा उसका वचन है. हालेलुया. किती नम्रपणा, स्वतःला काली गाठली. म्हटलं मी नाही, माझ्या बाबाचं वचन हा थोर आहे. हालेलुया. हालेलुया. एवढं नम्रपणा येशूमध्ये होतो म्हणून येशू हा सगळ्यात श्रेष्ठ आहे. सगळ्यात श्रेष्ठ आहे. बायबल काय सांगते? एव्हरी नी शॅल बाव, एव्हरी टंग विल कन्फेस. प्रत्येक गुडघे टेकले जाणार, प्रत्येक जीवा कबूल करणार येशू तूच देव आहेस, तूच ख्रिस्त आहे. कशाने मिळालं एवढं उन्नती येशूला? असंच मिळालं का? ते बापाचं नाव त्याने उंच केल्या कारणाने आज येशूचे नाव सर्वांहून श्रेष्ठ आहे. हालेलुया. समजलं? समजलं? म्हणून नाशाआधी गर्व येतो, मान्यतेच्या आधी हंबलनेस येतो, नम्रता येतो. आम्ही आमच्या जीवनामध्ये काय करत आहे, कुठल्या गोष्टीला आम्ही दार उघडलेलं आहे हा लक्ष द्या. कुठली पण गोष्ट असं सहज कार्य करत नाही. आणि एका दिवसात कोणी घमंड बनत नाही, एका दिवसात कोणी नम्र होत नाही. समजलं? टरकून गेलंय नम्रपणा, काय पण बोलत असं बसू नका. इट्स कॅरेक्टर बिल्डअप. आतून ते स्वभाव बिल्डअप होतात. स्वभाव नम्रपणा असंच येत नाहीये. लय लोक प्रयत्न करतात, लय लोक लय दाखवतात, लय नम्र सगळे काय नसतात. हालेलुया. नसतात. सगळे खूप काळजी घेतली पाहिजे. आणि एक लक्षात घ्या, गर्विष्ठच म्हणतो देव नाही आहे. जो गर्विष्ठ तोच म्हणतो देव कुठलं काय काय आम्ही करायला पाहिजे, आमच्याने आम्ही केलं तर होतो. हालेलुया. सो देवाला उंच करा, देव कात्रीने तुमचं उंच करणार. हालेलुया. देवाला जेवढा आम्ही उंच करतो देव तेवढा आम्हाला उंच करणार. तू दुसरा थेसलोनिकन्स पहिला अध्यायामध्ये येते 12 वचनाचं. दुसरा थेसलोनिकन्स पहिला अध्याय 12 वचन. दुसरं त्याचे पहिला अध्याय 12 वचन. यासाठी की आपला देव प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या कृपेने आपला येशू याच्या नावाला तुमच्या ठाई व तुम्हाला त्याच्या ठाई गौरव मिळावा. पुन्हा एक बार दुसरे थेसल 1:12. यासाठी की आपला देव व प्रभू येशू ख्रिस्त याच्या कृपेने आपला प्रभू येशू याच्या नावाला तुमच्या ठाई लक्षात घ्या. देवाला गौरव आमच्या ठाईच मिळणार. देव स्वतः बसून मला गौरव दे गौरव दे गौरव दे गौरव दे म्हणणार नाही. जेव्हा आम्ही त्याचे लेकरू गौरवाने जीवन जगतो, जे गौरव आम्हाला मिळतो ते बाबाला मिळतो. पुढे व तुम्हाला त्याच्या ठाई गौरव मिळावा. हालेलुया. त्याला गौरव, आम्हाला गौरव, आम्हाला गौरव, त्याला गौरव. कारण दोघे आम्ही एक आहे. हालेलुया. समजलं? दोघे आम्ही एक आहे. म्हणून त्या बाबाकडे आम्ही पूर्ण फोकस केले पाहिजे. आणि मनामध्ये एक लक्षात ठेवा, मी काही नाही. देवा मी काहीच नाही आहे. जसं मी तुम्हाला समरी शॉर्ट मध्ये सांगते. पहिली गोष्ट नीतिसूत्र 18:12 काय बोललो? पहिला नाशापूर्वी घमंड येतो. माणूस कुणाचंच ऐकत जेव्हा नाश आलेला असतो. तुम्हाला अनुभव असेल या गोष्टीची. एखादं वाईट, आता समजा गाडी काढू नको. तुम्ही किती पण सांगा, काढणारच नको रे, ऐक रे. कारण सूचना आपल्याला जाणवत असतात कुठंतरी नको असं ऐकणार नाही. गाडी पाहिजेच आणि नेमकं काहीतरी होतं ना. अनुभव आला का? असं होतो. काय पण गोष्टी बरेच वेळा अशा गोष्टी करतात. जे आम्ही करायचं नाही म्हणलं, आपल्या मनाला जर जेव्हा जाणवतं ते गोष्टी केले तिथं होतं. म्हणजे काय घमंडपणा.
असं करू नका, हा वाईट ऐकणार नाही. परत सांगतो. आणि दुसरी गोष्ट, गर्विष्ठ त्याच्या नजरेमध्ये देव कुठल्याच कामाचं नसतात. त्यांचा देवाला ते किंमत देत नाही. पण एक वचन व्हेरी इम्पॉर्टंट आहे, असल्या लोकांना देव कसं नम्र करतो. हालेलुया. योग 37:7, योग 37:7, योग 37:7. योग 37:7. हा. त्याने उत्पन्न केलेल्या सर्व मानवाने त्याला ओळखावे म्हणून तो प्रत्येक मनुष्याच्या हातचा व्यवसाय बंद करतो. हालेलुया. प्रत्येक मनुष्याने परमेश्वराला ओळखावी म्हणून त्याच्या हातचा काम देव बंद करतो. कुणी किती शिकलेले असू दे, कुणी किती हुशार असू दे, किती त्यांचा बिझनेस वाढलेला असू दे. मी आज मला माहिती सकाळीच अचानक मला काहीतरी आठवलं. आदित्य कॉर्नर माहिती ते दुकान एवढं फेमस होते एका काली. ते पूर्ण सर्कल मध्ये काहीच नव्हता. कुणाला काय पाहिजे त्या दुकानात जायचे ना. ती वाटली माठ होते नाही, छोटे छोटे कुठलं मोठे मोठे दुकान मांस काही नव्हता. मला माहितीये आम्ही फिरायला गेलो की इथून दूध घेऊन जायचो. आम्ही करता कदमवाडीला दूध इथून घेऊन जायचं. समजायला. आदित्य कॉर्नर एवढा फेमस होते एका काली. आता बघितलं आता वस्ताड आहे. मी बी ऐकते कुणीतरी चोरून चोरून सिगरेट पित असते तेव्हा त्याच्यावर काही चालत नाही. तुला का मी बोलायला लागलो, हाय त्या ठिकाणी कुणी राहत नाही. समजायले. कधी गमंड करू नये. इथं काय सांगतात, प्रत्येक मनुष्याने देवाला वळगाम त्याच्या हातचं काम देव बंद पाडतो. मग पर्यायच नाही हो. सगळं बंद पडले कुठे यायला पाहिजे, कुठे यायला पाहिजे देवाकडे. मार्गच नाही. कोविड मध्ये हा वचन सिद्ध झालं. पूर्ण कोविड मध्ये अख्ख्या जगाला देवाने शांत केले. मला आठवतो कोविडच्या आधी 2019 मध्ये एकदा असंच ह्या वचनावर ब्रदर मेसेज दिले होते. कारण त्यावेळी आमच्या मिनिस्ट्रीमध्ये काही लोक होते नुसता पैसा पैसा पैसा, बिझनेस बिझनेस बिझनेस, ज्याच्यामध्ये काही नव्हतं. पण एवढा त्यांना देवाने समृद्धी केली. पण ह्याच्याच नादाला लागले आणि देवाकडे कोणी लक्ष देत होते. हळूहळू सगळे तंडवले. एवढं आत्मेने भरलेले, आपण हे सेवा करूया ते सेवा करूया इकडे जाऊया म्हणणारे आता नुसतं पैसा पैसा करायला लागले. कोणी नाही. ब्रदर म्हणत होते असं झालं म्हणता काहीतरी व्हायला लागले. शेवट एक वचन वाचूया, आम्ही प्रेयर करूया. ओके. यिर्मया 9:23 आणि 24 वाचूया. यिर्मया 9:23 and 24. व्हेरी इम्पॉर्टंट. हे वाचूया, आपण प्रेयर करूया. श्रीमंतांनी आपल्या श्रीमंतीची अभिमान, बलवानाने ज्ञानाने श्रीमंतांनी कुणी. आता बघ हीच आपला मोठे शत्रू आहेत ना. मी लय बलवान आहे, मला कोणाची गरज पडत नाही, मी लय बुद्धिमान आहे, मी लय शिकलेला आहे, किंवा मी लय धनवान आहे, मला सगळं आहे, मला कोणाची गरज नाही. कधीही घमंड करू नये. तर करायचंय घमंड, करा एका गोष्टीसाठी जसं मी करतो. 24 बागाचा असला तर मी दया करणारा व पृथ्वीवर धर्म व न्याय चालवणारा परमेश्वर आहे. याची त्याला जाणीव आहे. येस. ओळख आहे. येस. याविषयी बाळगावा. आमेन. यात मला संतोष आहे. येस. असे परमेश्वर म्हणतो. घमंड करायचं नाही, करा. कशासाठी करा? न्याय आणि धार्मिकतेने चालवणारे परमेश्वर आहे. मी अख्ख्या जगाचा देव आहे आणि तुम्ही मला ओळखता याबद्दल अभिमान बाळगा. देव बाप्पा म्हणत ते घमंड करू नका. घमंड करा. आता मी चांगलं राहतो मी, तर मी म्हणतो कोणतरी मी चांगलं साडी नेसले कोण मला ऑफरिंग देणार नाही, माझं कसं व्हायचं. नो 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 नो. माझा पुरवठा माझा हबी वर्ण पाठवतो. हेच नाही हबी. हालेलुया. नुसतं बाबा नाही आहे, ते हबी पण आहे. सगळं पुरवठा करतात. काय पाहिजे ते मागायच्या आधी. म्हटलं ना छोटा डिझायर, रिसॉर्टला जायची किती मनात होतं. पूर्ण सुट्टी केली, उन्हाळा गेले, सगळे फिरून फोटो टाकायचे. ते बाबा तुला रिसॉर्ट नुसतं दाखवायला जात नाही, तुला तिथं माझे गौरव करायला नेतो. हालेलुया. बाबाचं मार्ग लय वेगळं, पूर्ण वेगळं देवाचे विचार असतात. म्हणून नीतिसूत्र 12:18-12 प्रमाणे नाशाचा आधी गर्व येतो. मनामध्ये गर्वाचा विचार आला, गर्वाची काहीतरी घंटी वाजायला लागली, नम्र हा त्याला रिब्यूक करा, मला नको. ओके.
आणि मान्यतेच्या आधी नम्रपणा येतो. देवाला धन्यवाद. देवा तुला माझ्या जीवनात रवंच करायचं आहे. 2 तेसलोनिके 12 मध्ये वाचलेल्याप्रमाणे आमच्या टाइम त्याच्या टाइम आम्हाला गौरव मिळावा, हाच आमच्या जीवनाचा अर्थ आहे. ओके, आसासारखं व्हायला नको, नेबुकद्नेस्सरसारखं व्हायला नको, बेलशास्सरसारखं व्हायला नको. भरपूर आहे तशी घमंड केलेले, सगळे नुकसान करलं. आम्ही तसं व्हायला नको. येशूसारखं आम्हाला बनायचं आहे. लोक म्हणतात येशू तेरा नाम सबसे ऊंचा है, किती खुशी खुशी आम्ही गाणं म्हणतो, पण येशू म्हणतात नाही रे बाबा, नो, मी उंच नाहीये, माझ्या डॅडीचं वचन उंच आहे. हालेलुया. हे स्वभावाने आम्ही जेव्हा करतो, कात्रीने देव आमचं कल्याणच करणार, कारण त्याचं नेक अख्ख्या पृथ्वीवर फिरत आहे. जो कोणी सात्विकतेने चालतो त्याचा बल्ले बल्ले केल्याशिवाय, त्याला कल्याण केल्याशिवाय, त्याला आस्वादित केल्याशिवाय देव सोडणारच नाही. हालेलुया. आधी नम्रता, मग मान्यता. थँक यू जीसस. श्री बाबा शेखेरी अंदना बाबा. Thank you, Lord Almighty. Praise and worship you, God.